नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 2 बुद्धिमत्ता। आज आपल्याला बुद्धिमत्ता या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा स्वाध्याय संबंधित जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, बुद्धी गुणांकाचे सूत्र रिकामी जागा यांनी सांगितले। पर्याय बीने, स्टर्न, वेशलर। उत्तर आहे स्टर्न। बुद्धी गुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले। दुसरं विधान, रिकामी जागा यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या। पर्याय कॅटेल, थॉर्नडाईक, सॅलोव्ही। उत्तर आहे कॅटेल। कॅटेल यांनी प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या संकल्पना मांडल्या। तिसरं विधान, रिकामी जागा ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे। पर्याय आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी बीटा टेस्ट, ब्लॉक बिल्डिंग टेस्ट। उत्तर आहे ब्लॉक बिल्डिंग टेस्ट। ब्लॉक बिल्डिंग टेस्ट ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे। अशा प्रकारे खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा। प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा। त्यामध्ये पहिलं विधान, भाषिक बुद्धिमापन चाचण्या निरक्षर व्यक्तींना सहजपणे देता येतात। उत्तर आहे चूक। भाषिक बुद्धिमापन चाचण्या निरक्षर व्यक्तींना सहजपणे देता येतील का? तर नाही, म्हणून ही विधान चूक आहे। दुसरं विधान, भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे शक्य असते। उत्तर बरोबर। तिसरं विधान, कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मर्यादा आहेत। उत्तर बरोबर। चौथं विधान, सामूहिक बुद्धिमापन चाचण्या कमी खर्चिक असतात। उत्तर बरोबर। अशा प्रकारे प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर, जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय। दुसरा प्रश्न, बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोण? उत्तर, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने हे बुद्धिमापन चाचण्याचे जनक होत। तिसरा प्रश्न, भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय? उत्तर, जी बुद्धिमापन चाचणी बुद्धिमापनासाठी भाषेचा म्हणजे शब्दांचा किंवा अंकाचा वापर करते ती बुद्धिमापन चाचणी म्हणजे भाषिक बुद्धिमापन चाचणी होय। चौथा प्रश्न, वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय? उत्तर, ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात अशा बुद्धिमापन चाचण्या म्हणजे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या होत। अशा प्रकारे प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा, पुढील संज्ञा स्पष्ट करा। त्यामध्ये पहिली संज्ञा आहे मानसिक वय। उत्तर, मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम आल्फ्रेड बीने यांनी मांडली। आल्फ्रेड बीने यांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असतोच असे नाही,
आल्फ्रेड बीने यांनी विशिष्ट वयोगटासाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयाचे मापन केले. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय. मानसिक वयाची संकल्पना पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये व्यक्ती, शारीरिक वय वर्षात आणि ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक व्यक्तीने अचूक सोडवले असे वय आणि मानसिक वय दिले आहे वर्षामध्ये. तर व्यक्ती आहेत ईशा, अंकित आणि राजेश. ईशाचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि ईशाने 12 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूक सोडवले आहे, त्यामुळे तिचे मानसिक वय आहे 12 वर्ष. दुसरा व्यक्ती आहे अंकित. अंकितचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि अंकितने 10 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूक सोडवल्यामुळे त्याचे मानसिक वयसुद्धा 10 वर्ष आहे. म्हणजेच अंकितचे शारीरिक वय आणि मानसिक वय सारखे आहे. ईशाचे शारीरिक वय 10 वर्ष आणि मानसिक वय 12 वर्ष आहे. आणि तिसरा व्यक्ती आहे राजेश. त्याचे शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि त्याने 8 वर्ष वयाच्या चाचणीतील सर्व घटक अचूक सोडवल्यामुळे त्याचे मानसिक वय आहे 8 वर्ष. राजेशचे शारीरिक वय 10 वर्ष आहे म्हणजे जास्त आहे आणि मानसिक वय 8 वर्ष आहे म्हणजेच कमी आहे. अशा प्रकारे आपण मानसिक वय यावर सविस्तर संज्ञा स्पष्ट केली आहे, ती सुद्धा उदाहरणाच्या आधारे. यानंतर दुसरी संकल्पना आहे सामाजिक बुद्धिमत्ता. उत्तर कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल अल्ब्रिच्ट यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता, इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. कार्ल अल्ब्रिच्ट यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन व पोषक वर्तन या दोन टोकांमधील वर्तनाच्या विस्तार कक्षेच्या दरम्यान असते. इतरांना तुच्छ लेखणे, इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे, इतरांना नाउमेद करणे इत्यादी बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण बाधक वर्तन निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. इतरांना मान देणे, इतरांना सहकार्य करणे, सकारात्मक बोलणे, इतरांना प्रोत्साहित करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. अशा प्रकारे सामाजिक बुद्धिमत्ता यावर संज्ञा स्पष्ट करता येते. तिसरी संज्ञा आहे भावनिक बुद्धिमत्ता. उत्तर जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन 1995 यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे क्षमतांवर आधारित प्रारूप सुचविले आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे त्यात पुढील 4 बोधनिक क्षमता संचाचा समावेश होतो, जसे की भावनांची जाणीव होण्याची क्षमता, भावना उपयोगात आणण्याची क्षमता, भावना समजावून घेण्याची क्षमता, भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता. अशा प्रकारे भावनिक बुद्धिमत्ता यावर संज्ञा स्पष्ट करून प्रश्न 4 पुढील संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 5 संक्षिप्त टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे बुद्धिगुणांक. उत्तर जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 1912 मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचे मापन केले
त्यानंतर टर्मन यांनी मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून सूत्रात सुधारणा केली. हे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. बुद्धिगुणांक म्हणजेच IQ बरोबर मानसिक वय MA भागिला शारीरिक वय CA गुणिला 100. बुद्धिगुणाकाची संकल्पना पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. या ठिकाणी व्यक्ती दिले आहेत. मानसिक वय वर्षामध्ये दिलं आहे. शारीरिक वय सुद्धा वर्षात दिलेलं आहे. मानसिक वय व शारीरिक वय यांचा संबंध आणि बुद्धिगुणांक. पहिली व्यक्ती आहे ईशा. ते मानसिक वय वर्षात आहे 12 वर्ष, शारीरिक वय आहे 10 वर्ष. मानसिक वय व शारीरिक वय यांचा संबंध मानसिक वय व शारीरिक वयापेक्षा जास्त आहे. मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा ईशाचं जास्त आहे. 120 सामान्यापेक्षा अधिक. तिचा बुद्धिगुणांक किती आहे? 120. तर दुसरं व्यक्ती आहे अंकित. अंकितचं मानसिक वय आहे 10 वर्ष, शारीरिक वय आहे 10 वर्ष आणि त्यांचा संबंध मानसिक वय शारीरिक वया इतके आणि बुद्धिगुणांक आहे 100 म्हणजे सामान्य आहे. आणि तिसरं आहे राजेश. मानसिक वय 8 वर्ष, शारीरिक वय 10 वर्ष आणि सहसंबंध आहे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी आणि बुद्धिगुणांक आहे 80 सामान्यापेक्षा कमी. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15वर एक उदाहरण दिलं आहे. त्या उदाहरणाद्वारे आपण बुद्धिगुणांक कसा काढायचा आहे ते पाहू. तर उदाहरण आहे, आबा ही प्रतिभावंत मुलगी आहे. तिचे शारीरिक वय 8 वर्ष आणि मानसिक वय 14 वर्षे आहे. तिचा बुद्धिगुणांक काढा. यावरून आपल्या लक्षात येईल की बुद्धिगुणांक कसा काढायचा. आभा या प्रतिभावंत मुलीचा बुद्धिगुणांक पुढील सूत्राद्वारे काढता येतो. बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100. आता या सूत्रामध्ये जे आकडेवारी दिली आहे ती आकडेवारी टाकायची आहे. बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय किती आहे? 14, शारीरिक वय आहे 8 गुणिला 100. 14 गुणिला 100 केल्यानंतर 1400 येते भागिला 8. 1400 भागिला 8 केल्यानंतर उत्तर येते 175 म्हणून बुद्धिगुणांक आहे 175. अशा पद्धतीने आपल्याला बुद्धिगुणांक काढता येतो. कोणतंही उदाहरण आल्यास हे सूत्राचा वापर करून सूत्रात व्यवस्थित आकडेवारी टाकून बुद्धिगुणांक काढायचा आहे. अशा प्रकारे आपण बुद्धिगुणांक यावर टीप लिहिली आहे. दुसरी टीप आहे चार्ल्स स्पियरमन यांचा बुद्धिमत्ता सिद्धांत. उत्तर 1927 मध्ये स्पियरमन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशेष घटक, सामान्य घटक म्हणजे G फॅक्टर आणि विशेष घटक म्हणजे S फॅक्टर, हे 2 घटक स्पष्ट केले. त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता आणि बुद्धिमत्तेचा सामान्य घटक होय, तर विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. बुद्धिमत्तेचा सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक भिन्न भिन्न असतो. अशा प्रकारे चार्ल्स स्पियरमन यांचा बुद्धिमत्ता सिद्धांत यावर टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे भाषिक बुद्धिमापन चाचण्या. उत्तर ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा किंवा शब्दांचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी अल्फा टेस्ट, वेस्लर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल, WAIS इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमताचे मापन करतात. या चाचण्या सामान्य व सामान्यपेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तीमध्ये फरक करू शकतात. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापर करता येत नाही. या ठिकाणी एक भाषिक बुद्धिमापन चाचणीचा नमुना दिला आहे. भाषिक बुद्धिमापन चाचणी योग्य पर्याय निवडा. चप्पल, त्यासमोर पाय लिहून दिला आहे आणि टोपी 3 पर्याय लिहून दिले आहेत. मांजर, डोके, सुरी. तर चप्पल पाय असेल तर टोपी काय आहे? तर हे उत्तर आहे डोके. टोपी कशात घालतो आपण? डोक्यामध्ये. दुसरं आहे डोळा, डोके. तर खिडकी, डोळा कशाला असतो?
डोक्याला असतो. इथे डोक्याजवळ काय असतं? डोळ्या. तर खिडकी, त्यासाठी पर्याय दिले आहेत चावी, मजला, खोली. अशा प्रकारच्या भाषिक बुद्धिमापन चाचण्या असतात. अशा प्रकारे भाषिक बुद्धिमापन चाचण्या यावर टीप लिहिता येते. चौथी टीप आहे अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. उत्तर: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही, त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल चाचणी असे 2 प्रकार पडतात. कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलॉंग टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. रॅव्हॅन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस, रॅव्हॅन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे: इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे: अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाहीत. या ठिकाणी अभाषिक कृती चाचणीचा नमुना दिला आहे आणि दुसरा नमुना आहे तो अभाषिक पेपर पेन्सिल चाचणीचा नमुना. त्यांची चित्रे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहील. 5वी टीप आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. उत्तर: मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये संगणक आज्ञावलीमध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी काही उपकरणं जसे की स्वयंचलित गाड्या, संगणक, रोबोट्स, वैद्यकीय निदानाकरिता वापरली जाणारी उपकरणे, भाषांतर उपकरणे, स्वयंचलित क्षेपणास्त्र, चॅटबोट्स, चॅटिंग करणारे रोबोट्स कार्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वार्थाने पर्याय होऊ शकत नाही. दैनंदिन जीवनातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. उदाहरण: आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे, ईमेलमधील स्पॅम ईमेल ओळखणे, रोगांचे निदान करणे, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, हवामानाचे अंदाज वर्तवणे इत्यादी. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता यावर टीप लिहून प्रश्न 5वा संक्षिप्त टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 6वा पुढील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप स्पष्ट करा. त्यासाठी मुद्दे दिले आहेत अर्थ, फायदे आणि तोटे. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप आपल्याला स्पष्ट करायचे आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बीने यांची बुद्धिमापन चाचणी, वेशलर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादी विषयींची अधिक माहिती मिळू शकते. सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात अधिक सक्षम असतात. हे आहेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे आहेत. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्त खर्च करतात. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणदानासाठी व प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. अशा प्रकारे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप, अर्थ, फायदे व तोटे या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न, सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप स्पष्ट करा. मुद्दे आहेत अर्थ, फायदे, तोटे. तर उत्तर, पहिला मुद्दा आहे अर्थ. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हॅन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. हे आहे सामूहिक बुद्धिमापन चाचणीचा अर्थ. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे पुढीलप्रमाणे. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांची भूमिका अत्यल्प असते, त्यामुळे या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. अशा प्रकारे सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे स्वरूप, अर्थ, फायदे व तोटे या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा. उत्तर, पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. 1880च्या दशकात सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्त्य मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत त्यांनी मांडले. त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरली नाही. 1890च्या दशकात सुरुवातीस रेमंड कॅटेल या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेत प्रयोगशाळा उभारल्या. त्यावेळी रेमंड कॅटेल यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटेल यांनी वेदनिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला, परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली. रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की या चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तिमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकाची तुलना करणे शक्य होईल. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरत आहेत याविषयी कारणे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यातूनच बीने सायमन चाचणीची निर्मिती झाली. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी त्यांच्या सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. त्यामुळेच आल्फ्रेड बीने यांना बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक मानले जाते. बीने सायमन चाचणीत तर्क करणे, यमक जुळवणारे शब्द ओळखणे, वस्तूंची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होता. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आल्या.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेविस टर्मन यांनी 1916 मध्ये बीने सायमन चाचणीत काही घटकात बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून व चाचणीची वरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बीने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड बीने बुद्धिमापन चाचणीत 1937, 1960, 1972, 1986 आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट यर्कस यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीत बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. डेव्हिड वेशलर यांनी 1939 साली वेशलर बेलेव्ह्यू चाचणी प्रकाशित केली. या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारित चाचणी वेशलर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल म्हणजेच WAIS वेशलर यांची प्रौढांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. WAIS ही चाचणी प्रौढ व्यक्तीच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS या चाचणीची चौथी आवृत्ती WAIS रोमनमध्ये या ठिकाणी 4 दिली आहे IV प्रकाशित केली. डेव्हिड वेशलर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी चाचणी तयार केली. ही चाचणी वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन WISC वेशलर यांची मुलांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाते. या चाचण्यांव्यतिरिक्त इतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. बुद्धिमापन चाचण्यांची संख्या व बुद्धिमापनाचे उपयोजन यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा प्रकारे बुद्धिमापनाचा इतिहास आपण सविस्तर स्पष्ट केला आहे. प्रश्न दुसरा, बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रात उपयोग आहेत, सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, व्यक्तिमधील भिन्नता जाणून घेण्याच्या दृष्टीने बुद्धिमापनाला सुरुवात झाली. आज बुद्धिमापनाचे विविध क्षेत्रात व्यावहारिक उपयोजन दिसून येते. आज शिक्षण संस्था, बालमार्गदर्शन केंद्र, कामगार निवड केंद्र, आरोग्य निदान केंद्रे इत्यादी क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा वापर होतो. पुढील काही क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 1. प्रभावी शिक्षण. बुद्धिमापन चाचण्याचा उपयोग इतर व्यक्तींना आणि शैक्षणिक संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यात व त्यांच्या सोडवण्यात उपयुक्त ठरतात. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिगुणांकानुसार विविध गटात वर्गीकरण करता येते. त्यानुसार अध्यापन कार्यक्रमाचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यात मदत करता येते. बुद्धिमापन प्रक्रियेची दुसरी उपयुक्तता किंवा फायदा आहे मानसिक स्वास्थ्य सहाय्यता. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थीची अस्वास्थ्यातून सुधारण्याची शक्यता अजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिसरा आहे प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यात मदत करतात. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यासाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्यांकडून वास्तव अपेक्षा ठेवण्यात उपयुक्त ठरते. चौथा आहे शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यानंतर पाचवा आहे व्यावसायिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा नोकरी, व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य, असमाधान इत्यादी समस्या कमी होतात व समाधानाचे व आनंदाने जीवन जगण्यास शक्यता वाढतात. अशा प्रकारे बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रात उपयोग आहेत हे सोदाहरण स्पष्ट करता येते. तिसरा प्रश्न, उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीची लक्षणे स्पष्ट करा. उत्तर, उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीची काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात. अशा व्यक्तीत स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता असतात. अशा व्यक्तीत इतरांच्या भावना, प्रेरणा, गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य असते. अशा व्यक्तींना सामाजिक गतिशीलतेचे प्रभावीपणे आकलन होते. अशा व्यक्तींचा दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना दृष्टिकोन लवचिक असतो. अशा व्यक्ती ध्येयप्रेरित, चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. अशा व्यक्ती सामाजिक संघर्ष सोडवू शकतात. अशा व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करू शकतात. अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध वृद्धिंगत करू शकतात. अशा प्रकारे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची काही लक्षणे आपण या ठिकाणी लिहिली आहेत. आणि त्याचबरोबर वर्ग 12वी विषय मानसशास्त्र प्रकरण 2 बुद्धिमत्ता या प्रकरणाचा अभ्यास आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, तुम्हाला या गृहपाठामध्ये बुद्धिगुणांक काढून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी प्रश्न आहे, मयूरला अध्ययन अक्षमता आहेत. त्याचे शारीरिक वय 8 वर्ष आणि मानसिक वय 6 वर्ष आहे. तर त्याचा बुद्धिगुणांक काढा. आता तुम्हाला सूत्र माहीत आहे, त्या सूत्रामध्ये ही आकडेवारी टाकायची आहे आणि फक्त कमेंट बॉक्समध्ये बुद्धिगुणांक काढून टाकायचं आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात, परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.